यंदाची अक्षय तृतीया साजरी करा नवीन गृह खरेदीनी। आम्ही घेऊन आलोय तुमच्या स्वप्नातलं घर। आजच बुक करा। कर्जतच्या मध्यवर्ती ठिकाणी उभारलेलं भव्य आणि देखणं टॉवर 1, 2 आणि 3 BHK फ्लॅट्स, दुकानं आणि ऑफिसेस यांसाठी उत्तम पर्याय। सर्व काही अवघ्या काही मिनिटांवर। रेल्वे स्टेशन, बस डेपो, हॉस्पिटल्स, शाळा, कॉलेजेस आणि सर्व प्रमुख बँका फक्त 5 ते 10 मिनिटांवर। अद्वितीय सुविधा, 24 तास पाणी, सेफ्टी गेट, गार्डन, पार्किंग, लिफ्ट, क्लब हाऊस, सर्व काही तुमच्या सोयीसाठी। आजच संपर्क करा 8433790025 8433790030। गजवक्र हाइट्स, फक्त घर नव्हे, हे आहे एक स्मार्ट आणि सुखद आयुष्य। नवी मुंबईतील खारघर येथे शरद पवार गटाचे तरुण तडफदार नेते, प्रदेश संघटक सचिव रमजान शेख यांच्या जनसंघ कार्यालयाचे उद्घाटन राज्याचे माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्या हस्ते करण्यात आलं। यावेळी रमजान शेख यांनी मोठ्या प्रमाणात राजकीय शक्ती प्रदर्शन करत आव्हाडांना राजकीय ताकद दाखवण्याचा प्रयत्न केला। त्यामुळे आगामी काळामध्ये पनवेल महानगरपालिकेचे निवडणूक आहेत, त्या दृष्टीने जितेंद्र आव्हाड यांनी पनवेल आणि नवी मुंबईमध्ये लक्ष द्यायला सुरुवात केली आहे। रमजान शेख यांना खारघर येथे मोठ्या प्रमाणात तरुणांचा पाठिंबा मिळत असून त्यामुळे राजकीय नेतृत्व तरुणांसाठी महत्त्वाचं काम करताना दिसून येत आहे। त्यामुळे येत्या काळामध्ये सर्वसामान्यांसाठी आणि तरुणांसाठी प्रश्न हातात घेऊन नवी मुंबई आणि पनवेलमध्ये राष्ट्रवादीची ताकद वाढवण्याचा प्रयत्न रमजान शेख करणार आहेत। त्यामुळे जितेंद्र आव्हाड यांनी जनसंपर्क कार्यालय उद्घाटन केल्यामुळे शेख यांची चर्चा पनवेल आणि नवी मुंबईच्या राजकारणात सुरू झाली आहे। आता नुकताच 23 तारखेला माझा राष्ट्रवादी प्रवेश झाला। प्रदेश संघटक सचिव ही माझी जबाबदारी देण्यात आली। शरद पवार साहेबांच्या बोलतात ना, त्यांचे एक आधारस्तंभ आहे पक्षाच्या, आपल्या त्यांच्या आणि आव्हाड साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्हाला काम करायचे आता। तर जसे आता ठाण्याचे जिल्ह्याचे अध्यक्ष सुहास देसाई साहेब आले होते, काही कारणास्तव आमचे सतीश पटेल साहेब आले, बाकी आमची एकत्रचे बाकी मंडळीसुद्धा काही कारणास्तव येऊ शकली नाही, कारण की टायमिंग थोडा मागे पुढे झाला। पण आव्हाड साहेब टाईमवरती आले आणि आपल्या ऑफिसचं उद्घाटन केलेलं आहे आणि हा ऑफिस आता जनसेवेसाठी रेडी झालेला आहे। आणि आपण पहिला तर आपण NGO मार्फत संस्थेपर्यंत आपण कामं करत होतो लोकांसाठी। आता एक पक्षाचा पावर घेऊन आपण, पॉवर म्हणजे पावर, याचा पावर घेऊन आपण लोकांसाठी आता अजून झडूया आणि अजून काम करायची ताकद आपल्या निर्माण झालेली आहे। आणि आव्हाडसारखं ब्रँड जर आपल्या पाठी असेल तर आपल्याला कुठल्याही विरोधाकाला याची घाबरायची गरज नाही आहे। तर ते आपल्याला कधी उभे राहतील आणि आपण जनसेवेसाठी नक्कीच प्रयत्न करणार। सर नक्कीच आजचं युवकांसाठी जॉबचे खूप मारामारी झालेली आहे। परत त्यांना मार्गदर्शन एज्युकेशनमध्ये कुठली फील्ड निवडायची, कसं काय समजत नाही आहे। आता प्रोफेशनल मी सुद्धा एक सिव्हिल इंजिनियर आहे, तर मला माहिती आहे की शिक्षणामध्ये कसं केलं पाहिजे। आणि मेन कसं असतं की आजकाल राजकारणामध्ये शिकलेली मुलं किंवा एक बोलतात ना, शिक्षण असणारी लोक असणं गरजेचं आहे, नाहीतर मग बोलत नाही आम्ही काय लोक देश ते चालू कसं करतात ते। पण आता गरज आहे की आपण एक शैक्षणिक पिढी पुढे घेऊन लोकांना येऊन लोकांसाठी काम केलं पाहिजे। तर जे युवक आहेत त्यांच्यासाठी नक्कीच जॉबसाठी काही करणार किंवा NGO मार्फत काय होत असेल आम्ही त्या नक्कीच गोष्टी करणार। आणि सध्या आमची सरकार नाही आहे, त्यामुळे आमच्याकडे जास्त काही आम्ही करू शकत नाही, पण नक्कीच आम्ही पुढच्या वर्षी आमची सरकार आणण्याचे प्रयत्न करू, युवकांमध्ये राष्ट्रवादी पेरण्याचा प्रयत्न करू, संघटना वाढवू। आणि संघटना जेव्हा आमची सरकार आली तर आम्ही नक्कीच एक आव्हाड साहेबांना सांगून मी चांगल्या योजना, चांगल्या उपक्रम युवकांसाठी नक्की राबवणार। आणि फक्त युवकांसाठीच नाही तर महिलांसाठी, अपंगांसाठी, खूप साऱ्या लोकांसाठी, ट्रान्सजेंडर आहेत त्यांना पण एक वेगळा वाया टाकलेला आहे। सगळ्यांसाठी काही ना काही उपक्रम करण्याचे आम्ही नक्कीच तयारी आजपासून पुढच्या 5 वर्षापर्यंत करू, जोपर्यंत इलेक्शन लागत नाही तोपर्यंत। आजचा जो उद्घाटन सोहळा आहे, रमजान शेख रमजाननी आमच्याकडे महाराष्ट्र प्रदेश म्हणून संघटक सचिवाची जबाबदारी पक्षाने त्यांच्यावर दिलेली आहे आणि त्याच्या ऑफिसचं ओपनिंग करायला आव्हाड साहेब इथे आले होते। ते आव्हाड साहेबांनी ओपनिंग केलं आणि आमच्या संपूर्ण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे, आमच्या परिवारातर्फे रमजानला खूप खूप शुभेच्छा पुढील याच्यासाठी। परवा जयंत पाटील साहेबसुद्धा त्यांना भेटलेले, ते सांगलेले असल्यामुळे त्यांनी त्यांना तिथेच शुभेच्छा दिल्या। आमच्या संपूर्ण पक्षातर्फे त्याला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा। 100% आज रमजानसारखा कार्यकर्त्याचा आम्हाला जोलं आहे। पवार साहेबांचे विचार, आव्हाड साहेबांचं नेतृत्व, ह्याला सगळ्याला भरूनच जोलं आहे ना। आणि हा मनाने जोडलेला कार्यकर्ता आहे। आम्ही ओढून आणलेले आम्ही ओढून आणत नाही कार्यकर्ते, जे आमच्या भावनांशी, आमच्या विचारांशी जे आमच्याशी जुळतात त्यांना आम्ही जुळवून घेतो आणि त्यांना ताकद देतो।